रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ग्रामीण वारणा परिसरात नंदी बैलाचे आगमन, पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन, भविष्य जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्सुकता. बारामतीहून पायी प्रवास करत ज्योतिबा दर्शनासाठी कोल्हापूरकडे वाटचाल. नंदी बैलाच्या करमणुकीच्या खेळाला ग्रामस्थांची पसंती. ग्रामीण भागातील पारंपरिक लोकसंस्कृती, लोककला आणि जुन्या रूढी परंपरांचे दर्शन सध्या वारणा परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये घडत आहे. रंगीबिरंगी सजावट केलेला नंदीबैल आणि त्याच्या सोबत आलेले पारंपरिक ज्योतिषी गावोगावी फिरत असल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. नंदीबैलाला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले असून त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. गळ्यात बांधलेल्या घंटा, अंगावर परिधान केलेले रंगीबेरंगी वस्त्रे आणि विविध सजावटीच्या साहित्यामुळे नंदीबैलाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. गावात नंदीबैल दाखल होताच अनेक महिला आणि ग्रामस्थ त्यांचे मनोभावे पूजन करून औक्षण करताना दिसत आहेत. नंदीबैलासोबत असलेले पारंपरिक ज्योतिषी नागरिकांशी संवाद साधत भविष्याबाबत माहिती सांगत आहेत. पारंपरिक पद्धतीने नंदीबैलाकडून मिळणाऱ्या संकेतावरून भविष्य सांगितले जात असल्याने आपला पुढील काळ कसा असेल याबाबत जाणून घेण्यासाठी अनेक ग्रामस्थ उत्सुकता दाखवत आहेत. विशेष म्हणजे हा नंदीबैल आणि त्यांच्या सोबतचे लोक बारामतीहून पायी प्रवास करत ज्योतिबा दर्शनासाठी कोल्हापूरकडे निघाले आहेत. वाटेत ज्या गावात अंधार पडेल त्या गावात मुक्काम करून मिळेल ती भाजी भाकरी गावातून मागून घेऊन त्याचा प्रवास सुरू आहे. साधेपणा, श्रम आणि पारंपरिक जीवनशैलीचा हा अनुभव ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे. नंदीबैलाच्या खेळाचेही गावोगावी मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे. मालकाच्या आवाजानुसार नंदीबैल रुसऱ्यासारखा चेहरा करतो, मान डोलावून जणू काही बोलत असल्याचा भास निर्माण करतो. बस म्हणले की बसतो आणि उठ म्हणले की उठतो. अशा विविध करामती तो करून दाखवत असल्याने लहान मुलांसह महिला आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी त्याच्या भोवती होत आहे. नंदीबैलाच्या या आगळ्या वेगळ्या खेळातून केवळ मनोरंजनच होत नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकजीवनात पूर्वापार चालत आलेल्या लोककला आणि परंपरांचेही दर्शन घडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात रमलेल्या नव्या पिढीलाही नंदीबैलाचा हा पारंपरिक खेळ आणि काही काळासाठी का होईना पण गावच्या जुन्या आठवणी आणि लोकसंस्कृतीशी जोडून ठेवत आहे. आजही ग्रामीण महाराष्ट्राच्या मातेत अनेक पारंपरिक कला आणि रूढी जिवंत आहेत. नंदीबैलाचे गावोगावी होणारे आगमन हे त्याचेच एक उदाहरण आहे. श्रद्धा, मनोरंजन, परंपरा आणि साधी ग्रामीण जीवनशैली याचा अनोखा संगम या नंदीबैलाच्या प्रवासातून पाहायला मिळत आहे. आबासाहेब भांडे आणि त्यांचे साथीदार हे बारामतीपासून पायी प्रवास करत कोल्हापूरच्या ज्योतिबा दर्शनासाठी निघालेल्या या नंदीबैलाच्या आगमनामुळे वारणा परिसरातील गावांमध्ये उत्सुकतेचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावडे. परंपरा चालत आलेली आहे. पहिले नंदीबैल भरपूर होते, आता 70% लोक बंद झालीत यायचे. आता फक्त थोडी नंदी आहेत, 30% राहिली. नंदी गावोगाव जातो, मान हलवतो, लोकांना आशीर्वाद देतो. गावात जाऊन नंदी खेळ करतो, माणसाच्या मांडीवर नाचतो, मुलाच्या पोटावर पाय देऊन डान्स करतो, लोकांचं मनोरंजन नंदी करतो, लोकांना आशीर्वाद देतो. लोक नंदीला धान्य घालतात, ज्वारी घालतात, तांदूळ घालतात, कोणी भाकरी चारतात, कोणी चपाती चारतात, कोणी 10 रुपये देतात, कोणी 5 रुपये देतात, कोणी 20 रुपये देतात. नंदीचा आशीर्वाद घेतात. हीच नंदीची परंपरा पहिल्यापासून आहे. आशीर्वाद आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.